तर नमस्कार. 2 दिवसापूर्वी आपण एक म्हणजे आमच्या झाराप गावात आणि झाराप आणि साळगाव गावाच्या मध्ये जो बरोबर जाता म्हणजे माणगाव शिवापूर जाणारा रोड, त्या रोडमध्ये परप्रांतीय तिट्यावरचे काही दुकानदार कचरो टाकतात जेव्हा आपण व्हिडिओ केलेलो आणि तो व्हिडिओ कचरो कशा प्रकारे टाकतात हे आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला. तर ग्रामपंचायतीमध्ये आपण तशी जाऊन तक्रार दिलेली, अर्जसुद्धा दिलेलो की त्या जो कोण कचरो टाकतात त्यांच्यावर कारवाई होऊची. तर ग्रामपंचायतीकडे काय प्रूफ नाही होते, म्हणजे तुम्ही आमका प्रूफ द्या, म्हणजे पुरावे काहीतरी द्या की ते बाबा तेच कचरो टाकतात, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, अशी ग्रामपंचायत म्हणणं होता. त्यानुसार रात्री आपण त्यांना पकडला म्हणजे कचरो टाकताना. तर तुमका मी मुद्दाम तो व्हिडिओ दाखवते, तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर काय झालं म्हणजे त्यांना पकडल्यानंतर काय झालं ह्याचं मी तुमका सांगते. होय होय कचरा टाकायची जागा ही, कचरा टाकायची जागा ही. अरे कचरा टाकायची जागा काही, याचं पाणी पितो आम्ही. हा साफ करायचं पूर्ण होळ हो. जरा थांबा इथेच. तिट्यावरची बेकरी आहे ना तुम्ही? ही रोज तुम्ही होळ्यात कचरो आणून टाकताय. होळ्यात कचरो टाकूची जागा काय मागा सांगा ही. अभी नहीं डालेंगे, पूरा होल साफ करने का. बघा असो कचरो आयो सगळ्या यांच्या पिशवेत आणि रोज इकडे आडून हे असोच कचरो टाकतात. खाली कितकी घाण झाली आहे ती बघा. आत्ता एक पिशवी आहे त्यांच्यानी टाकली आणि अशीच, आणि एक पिशवी हय असा, आणि तेव्हाच आपण यांका धरला. ह्या साईडीकच असो त्यांच्यानी कचरो केलेला. तर तुम्ही तो व्हिडिओ आता बघितलाच असतलो. तर महत्त्वाची गोष्ट असं घेते की 2019 ते 20 साली आपण त्या होळाची साफसफाई केलेली, आणि होळाची साफसफाई आपण करून थैसर बोर्ड पण लावलेले जनजागृतीचे आणि सगळे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण ग्रामपंचायतीत गेलो आणि हे व्हिडिओ दिले, आणि जेव्हा सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि 3 सदस्य मग 4-5 सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी पण त्याच्यामध्ये होते. त्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना रात्री पकडलं, आणि रात्री पकडल्यानंतर त्यांच्याने सांगितलं नाही की होय आमची चूक झाली, आम्ही रात्री दुपारी 12पर्यंत ह्यो सगळं कचरो आम्ही उचलतो आणि तो खैत्री नेऊन जाळून टाकतो, आणि उद्यापासून आम्ही हे कचरो टाकणार नाही. पण दुसऱ्या दिवशी काय झालं तुमका सांगते. दुसऱ्या दिवशी आपण ही क्लिप किंवा व्हिडिओसुद्धा दाखवले, पुरावे दाखवले. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील मॅडम, काही सदस्य होते ग्रामपंचायतीचे, उपसरपंच, असे झाराप गावातील सगळ्या जी बॉडी असा, कमिटी असा, त्यांना हे सगळे पुरावे दिले. आणि त्याच्यानंतर त्यांच्यानी होळावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्याने तर कचरा टाकणारे परप्रांतीय होते. मी मागेही सांगितलं आणि आताही सांगतो, ते परप्रांतीय त्यांची बेकरी झाराप तिट्यावर असा. दुसऱ्या दिवशी दुपारी असा झाला की ज्यावेळी सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, काही सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी ज्यावेळी त्याका विचारू केल्यावर तू कचरो हे टाकलंस तो उचलतलंस केव्हा, तर त्याच्या जे मालक असा म्हणजे गाळ्याचो मालक, त्यांनी थंय कितेंच करूंक, मग तुमका व्हिडिओ देणारो कोण, त्याची मी बापाशी जी कुंडली काढतलोय असा तसा व्हिडिओ तुमका देणारो कोण, त्यांनी काढलोत कसो, तुम्ही आधी सांगावा येता, आम्ही तो कचरो उचललो नाही, आमची तुम्ही अमुक अमुक कायता तोडून घ्यावा, असा त्याची भाषा होती. आणि तेव्हा सगळे होते म्हणजे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, त्याच्यानंतर सदस्य होते, पोलीस पाटील मॅडम होते, आणि सदस्यात म्हणजे 5-6 बायकासुद्धा ते होते. आणि भाषा एकदम अरे रावीचे, म्हणजे व्हिडिओ काढणार तू कोण, असा तसा. म्हणजे ज्या गावात आम्ही राहतो त्या गावाची स्वच्छता आम्ही करूचो नाही, म्हणजे स्वच्छता जर कोण करणारो असतात किंवा तो आम्ही गाव स्वच्छ ठेवूचो जर प्रयत्न करतो, तर जे बाहेरसून इल्ले परप्रांतीय असतात त्यांना आम्ही गाळोत दिलो म्हणून आम्ही त्यांना सांभाळतलो, त्यांचं आम्ही महिमामंडन करतलो, म्हणजे त्यांना आम्ही होय तसे सांभाळतलो. म्हणजे गावात त्यांच्यानी आमच्या गुघाण केल्याने चलात, कोणाची काय कळ काढल्याने तरी चलात,
पण आम्ही त्यांना सांभाळतलो अशी ती भाषा होती. आणि ह्या सगळा झाराप गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, त्याच्यानंतर ग्रामसेवक भाऊसुद्धा थंय होते. या सगळ्यांच्या पुढे ह्या सगळा सुरू होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओ कोणी काढलो वाद माझ्याबरोबर घालूक सुरू केलेल्यांनी परप्रांतीय येऊन थंय रावतात. केरळवाल्याची ती बेकरी असा आणि गावातल्या लोकांनी म्हणजे ज्यांनी गाळू दिलं फक्त त्याचो भाडोत्री असा त्याका 4 पैसे गावतात म्हणून गावातल्या लोकात बरोबर त्यांनी भांडाक सुरुवात केल्यान. आणि परत काय झाला की आम्ही कचरो उचललो ना, तुम्ही आमचा कायदा करून घ्या. आणि म्हणजे असो त्यांनी परप्रांतीय म्हणजे एवढी जी घाण केल्यान, हां, तर एवढी जी घाण केल्यान ती तशीच म्हणजे तशीच रवली आहे. म्हणजे आतापर्यंत होळात तशीच असा. सरपंच मॅडम सगळे म्हणजे सरपंच मॅडम होते, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सदस्य, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे कर्मचारी या जवळपास 10-12 जणांच्या पुढ्यात म्हणजे ह्या सगळं प्रकरण चाललेलं की आम्ही काय उचललो ना, तुम्ही आमचा कायदा करून घ्या. आणि अशी भाषा होती. म्हणजे एकंदरीत जर बाहेरचं येऊन कोण टाकीत असा परप्रांतीय म्हणजे आम्ही सांगतो परप्रांतीयांका तुम्ही जवळ करू नकात, पण परप्रांतीयांका जवळ करणारे गावातले म्हणजे जे स्थानिक असत त्यांच्यावर भांडतं. त्यांच्यावर म्हणजे तुम्ही जर त्यांना काय बोललं तर आम्ही तुमका चेचतलो, म्हणजे आम्ही तुमका खाली ठेवचो प्रयत्न करतलो. ही भाषा असा. म्हणजे आम्ही बोप मारतो खरे की परप्रांतीयांक तुम्ही गोळा करू नका, पण परप्रांतीयांका लागे करणारे आणि त्यांना परत फक्त भाड्याचे 4 पैसे गावतात म्हणून ह्या सगळा चाललेला असा. म्हणजे आमच्या गावाचे पाण्याचे स्रोत हे बिघडवतले, घाण करतले, पाण्याच्या स्रोतात हळद नेऊन हे घाण टाकतले. आणि घाण टाकलो म्हणून आम्ही विचारलो म्हणून आमच्याबरोबर ते भांडा उठलेले. म्हणजे ही सध्या म्हणजे आमच्या फक्त धाराप गावाची परिस्थिती नाही, कोकणातल्या प्रत्येक गावातली ही परिस्थिती असा. आणि जो कोण विरोध करता म्हणजे बरेच जण म्हणतात म्हणजे माका सुद्धा माहिती आहे व्हिडिओवर कमेंट येतले की तुम्हीच जमिनी दिलात, तुम्हीच त्यांना गाळ्यात दिलात म्हणून ह्या, पण आम्ही किमान विरोध तरी करतो, बोलतो तरी ह्या विषयावर. काय म्हणजे असे बरेच जण असत फक्त म्हणजे ह्या करतात सोशल मीडियावर कमेंट करणं किंवा आवाज उठवणं, पण आम्ही किमान स्थानिक लेवलला म्हणजे ग्राउंड लेवलला तरी आम्ही या काम करतो, आवाज उठवतो, प्रयत्न करतो. हे परप्रांतीय खूप धोकादायक असतात मी अजूनही सांगते, कारण त्यांना आमच्या जमिनीशी, निसर्गाशी, माणसांशी काही लेणं नसतं. त्यांचं एकच हेतू असता आम्ही जे पैसे घातलेत त्याच्या धापड आमका पैसे गावाय, म्हणजे पैसो एकमेव हेतू असता. आणि त्यांका पैसो गावावचो किंवा ते पैसो कमयतात आणि त्यांना आमचे पाठबळ देतात. ह्या उत्तम उदाहरण असा. जर पुढे भविष्यात म्हणजे कारण त्यांनी सांगितल्यानं की मी पोलीस कंप्लेंट जाऊन करतलो गाळ्या मालकान की माझा तुम्ही मानसिक म्हणजे तुम्ही छळ करतात. फक्त कशा तर गाळ्यावाल्याक तुमच्या भाडं विषय काय नाही होतो. तू जर फक्त सांगलेलंस की गाळ्यावाल्यानं तो कचरो उचलूचो आणि नेऊन तो बाबा तू काढ, तो कचरो नेऊन टाकलंस तो काढ आणि फक्त तो येऊन जाळ. पण नाही म्हणजे त्यांचं कसो माझ्या गाळ्यावाल्याक फक्त बोलले आणि म्हणून मी तो आता कचरो त्यांनी उचलायचो नाही. आणि परप्रांतीय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बेकरीत हा विषय सुरू होतो ती लक्ष्मी बेकरी, त्यातलो परप्रांतीय जो दुकानदार असा तो मस्तपैकी माझ्या बघी होतो. भांडतात ते भांडतात म्हणजे तो मस्तपैकी म्हणजे त्यांनी तो आतापर्यंत म्हणजे ज्यांनी सांगलेल्या मी उद्या दुपारपर्यंत तुम्ही कचरो उचलतलोय तो कचरो उचलूकच नाही. म्हणजे तो कचरो म्हणजे जवळपास 100-1 पिशव्या म्हणजे गोणी 100-1 गोणी कचरो आत्तापर्यंत त्या होळ्यात तसंच असा. आणि आज ग्रामपंचायतीन सरपंचाने सगळ्यांका नोटीस म्हणजे ताकीद दिली आहे की तुम्ही प्रत्येक, पण आता मजा अशी असा की त्या होळात आतापर्यंत त्याने जो कचरो टाकलो तो उचलतलो कोण आणि ह्याचं पाठपुरावो आम्ही करूक सुरुवात केलेली असा. आपण तसं अर्ज सुद्धा ग्रामपंचायत दिलेलो असा. जोपर्यंत होळ साफ होणार नाही तोपर्यंत मी तरी वैयक्तिक काय स्वस्त बसायचं नाही. पण परिस्थिती ही प्रत्येक तळकोकणातल्या गावात म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात असा, कोकणातल्या प्रत्येक गावात असा. आणि ज्यावेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो जे 4 पैशासाठी ज्यांका 4 पैसे गावतात ते आमच्या टकल्यावर पायठक बुकतात. बस आणि काय सांगूचे आज हे नाही असा, कारण माका वैयक्तिक आज अनुभवलेलो एवढं घाणेरडो अनुभव असा म्हणजे काय विचारू नकात. आणि माझ्या मते आता ह्यो विषय जस्ट आता सुरू झालो आमच्या गावात परप्रांतीयाविरुद्ध स्थानिक. आणि तो पुढे खयचा वळण घेत काय आपण सांगू शकलो नाही. पण परप्रांतीयांचो लढो, परप्रांतीयाविरोधातलो लढो ह्यो चालूच राहतो.